ओके ऑल राईट. सो बॉयज अँड गर्ल्स, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे वॉन्डरिंग कोको. तर मग आत्ता दुपारचे वाजले आहेत 2:30 आणि मी 2:30 वाजता आता कुठे चाललो आहे हा प्रश्न नक्की पडला असेल. आपण चाललो आहे एका शॉर्ट स्पिनला, म्हणजेच एक शॉर्ट राईडला. तर करंटली आपण आहे मुंबई गोवा हायवेवर आणि मुंबई गोवा हायवेचे अपडेट असे आहेत, रोड तर बऱ्यापैकी बनवले आहेत, बट शेवटी काय सिमेंटचे रोड आहेत, एका पॉईंटनंतर ते पण खराब होणारच आहेत. तर इथे तुम्हाला परिस्थिती दिसतच असेल रोडची कशी झाली आहे. थोडा अजून पाऊस पडला की ते रोड अजून खराब होतील. जर बनवायचाच होता तर असा प्रॉपर टार्मॅकचा रोड बनवला पाहिजे होता, बट एनिवेज गव्हर्नमेंटच्या पुढे कोण काय बोलणार आहे. तर आता थोडा पावसाचा माहोल झाला आहे, आता काय सांगू शकत नाही. पाऊस बाबा त्याच्या मर्जीच्या हिशोबाने चालतो, कधी पण पडतो कधी पण थांबतो. सो आपली जी ही सिरीज चालू आहे मॉन्सून ट्रेल्स, त्याचा हा एपिसोड 2 असणार आहे, जिथे मी एक्सप्लोअर करणार आहे. अजून लोकेशन तर कन्फर्म मला पण माहिती नाही मी कुठे चाललो आहे. ठीक आहे, जिथे पण जाऊ. सो हा एपिसोड 2 असेल. आपला जो फर्स्ट एपिसोड होता म्हणजेच कासमाळ पेनचा, तो कसा वाटला तुम्हाला? तुम्ही नक्कीच एन्जॉय केला असणार, माझे सिनेमॅटिक्स आणि त्यात आता नवीन आपला फ्लॅश द ड्रोनचे शॉट्स कसे होते नक्की मला कमेंट करून सांगा. ॲक्च्युअलमध्ये काय मी प्रॉपर ते एक्सप्लोअर केला नाही आहे, म्हणजे त्याच्या पुढे पण अजून खूप आहे दाखवण्यासारखं. बट त्या दिवशी मी एकटा होतो आणि पाऊस पण खूप होता, त्यामुळे जेवढा कवर करता येईल तेवढा कवर केलं आहे. बट मी त्याचा एक पार्ट 2 नक्कीच बनवेन, जिथे पुढे प्रॉपर एक वॉटरफॉल आहे, एक मंदिर आहे व्याघ्रेश्वर मंदिर. सो ते सर्व प्रॉपर दाखवेन मी तुम्हाला. सो स्टे ट्यून. तोपर्यंत तुम्ही या सिरीजला खूप सारा प्रेम द्या, खूप सारा सपोर्ट करा, शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच भारी व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील. आता खोट बोलायचं नाही. जे मान्सूनचे जे महिने आहेत 3-4 महिने, त्यात आपल्याला मॅक्स टू मॅक्स राईड करायचं आहे आणि भरपूर सारा कॉन्टेंट शूट करायचं आहे. मला असं का वाटते स्क्रीन खूप हलते. स्क्रीन एकदा मला फिक्स करावी लागेल, कारण खूप जास्त हलते स्क्रीन. मागून बोल्ट वगैरे पडलं आहे असं मला वाटतं. अरे बापरे, हेच लूज झालं आहे आईच्या गावात. हां, आता कसं करायचं? मेकॅनिक बघावं लागेल. ठीक आहे, मेकॅनिक बघूया पुढे. ऑन द वे एखादा मेकॅनिक असेल तिकडे फिक्स करून टाकू. ओके, सो मी जसं कासमाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, रायडिंग गिअर्सवर मी इन्व्हेस्ट केलं आहे. नवीन रायडिंग गिअर्स आहेत ते, ही रायनॉक्सची. कसं दाखवतं तुम्हाला? उतरल्यावरच दाखवतो, जाऊ द्या. पांडापूर. अरे हा कुठला नवीन पांडापूर आहे भाई? चिडवत आहेत मला हे लोक. माझं आडनाव पंडाव आहे, ते लोक चिडवत आहेत भाई पांडापूर बोलून. असेल मी तर पहिल्यांदाच बघितलं आहे. एवढे वर्ष जातो इथून मी, कधी तो बोर्ड नाही मी बघितला पांडापूरचा. मी पण शॉक 2 मिनिटात. मी म्हणलो बाबा हे कधी झालं? वाव, काय रोड आहे, काय रोड आहे हा. सुंदर भाई, सुंदर. काय मस्त रोड आहे यार. हीच खरी सुंदरता आहे भाई आपल्या कोकणातली. फक्त इथे परप्रांती लोकांनी येऊन घाण नाही केली पाहिजे. हे परप्रांती लोक सर्वांना हकलून दिला पाहिजे. या गोष्टीमध्ये मी राजसाहेबांना फुल सपोर्ट करतो की महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे आणि त्याचा हक्क आहे इथे राहण्याचा.
हा 1 तासाचा ब्लॉग जर बनला ना, आय स्वेअर काय काय दाखवण्यासारखं आहे इकडे. काय हिरवळ आहे भाई, काय हिरवळ आहे. माझ्या डोळ्यातून पाणी आलं. वाव, हे काय रोड आहेत आणि काय म्हणजे ही सुंदरता आहे, काय हिरवळता आहे ही. मला आता असं वाटतं मला मेंटल हॉस्पिटलमध्ये ना ॲडमिट केलं पाहिजे, कारण मी पागल झालो आहे रे हे बघून. एवढा सुंदर कोण असू शकतो भाई, कोणच नाही. नाद आहे का नाद या व्ह्यूचा? हा आहे का तुमच्या मुंबईमध्ये असा व्ह्यू? हां नाद आहे का? बघा बघा बघा, डेंजर. आपल्याला अजून 50 किलोमीटर कव्हर करायचे, 1 तास अजून बाईक चालवायची आहे. सुंदर आहे भाई, हे काय आहे, हे काय आहे, हे किती सुंदर आहे हे. अरे भाई, हा जो बेस पॉईंट आहे ना तामिनी घाटचा, म्हणजे हा एवढा पट्टा, तो मला सेम टू सेम कशेडी घाटवाली फिलिंग देतो आहे. असं वाटतं ना कशेडी घाटातच आलो आहे. पण विचारा आता कशेडी घाट माझा एकटा पडला यार. जेव्हापासून तो कशेडी टनल झाला आहे तिथे कोण जातच नाही. तामिनी घाटमध्ये आल्यावर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे तुम्हाला वॉटरफॉल बघायला मिळतील. बट अनफॉर्च्युनेटली आपण भिजू नाही शकत. मस्त आहे हे बघा, प्रत्येक ठिकाणी वॉटरफॉल्स आहेत. मोठे नाहीत, छोटे छोटे आहेत, बट आहेत. हो हो, इथून तर पूर्ण गाडी वॉश होईल रे. वाव, just look at this view bhai. Wow, किती सुंदर, किती सुंदर. जितकं बोलेन तितकं कमी आहे. पाऊस इथे जोरात आहे यार. रेनकोट घालतो पटकन. Two very boring minutes later. हा आहे आपला नवीन सेटअप आणि हा आहे आपला नवीन झीलचा रेनकोट. तर आता वायरलेस माईक असल्यामुळे मी आहे ना कॅमेराला कुठेही माउंट करू शकतो आणि माझा आवाज क्लिअर रेकॉर्ड होईल, क्लिअर. तर आता मी करंटली तामिनी घाटातच आहे. पाऊस आला होता थोडा म्हणून रेनकोट घालायला थांबलो होतो. हां, तर म्हटलं सर्वच निऑन कलरचा घेतात तर आपण पण निऑन कलरच घेऊया. ऑल राईट बॉयज अँड गर्ल्स, रील्स घेतलेली आहे आपण आणि आपला जो कॅमेरा आहे तो माझ्या हातामध्ये. आणि इथे फॉग बघा फक्त काय आहे, खूप डेंजर फॉग आला आहे इथे, खूप डेंजर फॉग झाला आहे, खूप बेकार. आता असं मला वाटतं की मी रिटर्न गेलो पाहिजे इथूनच, कारण खूप रिस्की वाटते पुढे जाणं. तर मग बघू, थोडा पुढे जाऊन परत युटर्न घेतो.
ऑलराईट. सो आता मी काय विचार करतो आहे, माझ्या राईटला ना इथे एक हॉटेल आहे, तिकडे मी साईडला थांबतो आणि ड्रोन उडवतो, कारण हा व्ह्यू मिस नाही करू शकत मी. खूप भारी व्ह्यू आहे भाय, खूप भारी व्ह्यू आहे. तुम्हाला माझे नवीन रायडिंग गिअर्स पण दाखवतो. हा नवीन रेनकोट आहे झीलचा. हा मी नक्कीच तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही घेऊ शकता. आणि राहिली गोष्ट रायडिंग गिअर्सची, तर हा आपला नवीन जॅकेट रायनॉक्सचा ॲडव्हेंटो प्रो, आणि हीच त्याची पॅन्ट. दाखवतो एक सेकंड. हा जॅकेट आणि ही त्याची पॅन्ट, आणि हे आपले नवीन BBCचे शूज. सो जो व्ह्यू मी तुम्हाला बोलत होतो तो हा व्ह्यू आहे. थांबा एक सेकंड, झूम करतो. हा तो व्ह्यू आहे. तो आता मी माझ्या ड्रोननी कॅप्चर करायला ट्राय करतो. एक शेड इथे मला भेटला, म्हणजे हॉटेलच्या इथे स्कायला इथे पार्क केलं आहे, रेनकोट वगैरे सर्व काढून ठेवलं आहे. आता ड्रोन उडवतो. लेट्स गो. 3, 2, 1 सिनेमॅटिक्स. Hello. All right, boys and girls. अरे माँ कसम. ओके. सो आता आपण करंटली तामिनी घाटात आहे, आणि तामिनी घाटातून आता मी निघतो आहे. सो तामिनी घाटातून मी आता परतीचा प्रवास सुरू करतो आहे. तर त्याचा काही मी असं सेपरेट व्हिडिओ नाही बनवणार आहे, एकाच व्हिडिओमध्ये जे काय आहे ते. एक सर्वात टफ पार्ट हाच आहे, पावसात राईड करायचं बोलल्यावर. रायडिंग गिअर्स घाला, रायडिंग गिअर्स काढा, मग त्याच्यावर रेनकोट घाला, काढा. टफ आहे भाई, टफ आहे. ज्यांना वाटतं ट्रॅव्हलिंगसोबत कॉन्टेंट बनवणं इझी आहे, तर असं अजिबात नाही आहे, अजिबात नाही आहे असं. तर एक मला चांगला एक्सपिरियन्स आला आहे त्यांच्याकडून. तर मी आता इथे जसं मागे तुम्हाला बोललो की मी मका खायला थांबलो होतो एका आजीच्या स्टॉलवर, तर तो स्टॉल तुम्हाला मी एकदा दाखवतो. एक सेकंड. तर या साईडला तुम्ही कधी आलात तर बाबांचा हा इकडे स्टॉल आहे, हा त्यांचा पहिला स्टॉल आहे. आणि समोर पण तुमचाच आहे ना बाबा, तुमचं नाव? वसंत साने. चांगला वाटलं येऊन, पुढच्या महिन्यात परत येऊ आपण, ठीक आहे? आजी कुठे घरी गेले? अच्छा. तर मग नक्कीच या, जर तुम्ही मुंबई साईडून किंवा पुण्या मार्गातून येत असाल तर या एंडिंग पॉईंटलाच त्यांचे 2 स्टॉल आहेत. तिथे तुम्हाला सध्या तरी मका वगैरेच आहे, ठीक आहे? चला बाबा येतो. ओके. सो आपला परतीचा प्रवास चालू करूया आपण. तरी 1 तास मी थांबलो होतो इकडे, कारण काय आपल्याला सर्विस आवडली, त्यांचं बोलणं चालणं आवडलं, तर मग म्हटलं थोडा आपण पण गप्पा गोष्टी करूया. थोडा ड्रोन उडवला. ड्रोनचे पण शॉट्स तुम्ही बघितलेच असणार. तर पेनला जायचं आहे आपल्याला नॉनस्टॉप. ओके. सो श्री स्वामी समर्थ. राईडची सुरुवात पुन्हा एकदा करूया आपण.
सर्व घेतलं आहे आपण, फोन वगैरे, हां फोन वगैरे पण घेतलं आहे. तर मग नक्कीच त्या आजीच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा. मी त्या आजीबरोबर एक फोटो पण काढला आहे, तो फोटो पण तुम्हाला दाखवतो. खूप छान वाटला मला त्यांच्याबरोबर बोलून. आणि काय आहे, आपण लोकल लोकांना सपोर्ट जेवढा करणार ना तेवढंच चांगलं आहे. सो मी पण थांबलो त्यांच्याकडे, 2 मके घेतले होते, ते खाल्ले आणि थोडं ड्रोन वगैरे उडवला आणि आता निघतो आहे. या ब्लॉगमध्ये जे सिनेमॅटिक्स असतील ना ते पूर्ण ड्रोन शॉट्स आहेत. बाकी असं फोनमधून मी काय काढलं नाही, बिकॉज फोन तर माझा ड्रोनच्या रिमोटला कनेक्ट होता आणि त्यानंतर मग असं काही लक्षात पण नाही राहिलं की फोनमधून काढायचं आहे. सो हे जे आपले पॉईंट ऑफ व्ह्यू व्हिडिओज आहेत ते नक्कीच मी सिनेमॅटिकमध्ये ॲड करेन. बट यावेळी व्लॉग नक्की येतील, 100 आणि 125% नक्की येणार. कारण आता आपण एक नवीन सॉफ्टवेअर शिकलो आहे, त्याचं नाव आहे DaVinci म्हणून. तर आता मी त्याच्यामध्ये एडिट करतो व्हिडिओज. सो जो तुम्ही कासमाळचा व्हिडिओ पण जो बघितला ना तो मी DaVinciमध्येच एडिट केला आहे. हा पण व्हिडिओ लवकरात लवकर एडिट होईल. लेट्स गो. 74 किलोमीटरची रनिंग आहे इथून, म्हणजे ऑलमोस्ट 1 hour 54 minutes दाखवतो आहे. बट मला ट्राय करायचं आहे की त्याच्या आधी तो जो जंगलवाला पार्ट आहे ना तो कवर करायचा आहे. बिकॉज थोडा काळोख झाल्यानंतर कसं पावसाळ्याचा पण टाईम आहे, तर मग तेच थोडं फटाफट कवर करूया. बाकी येस, तुम्ही मला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. कारण या राईडचे जे काय असे स्टोरीज अपडेट्स वगैरे असतात ते पहिले इंस्टाग्रामवर जातात. यूट्यूबवर तर काय नंतर येतो, कधी कधी तर यूट्यूबवर येत पण नाही. सो तुम्हाला जर माझे लाईव्ह अपडेट्स हवे असतील की मी काय करतो आहे, कुठे फिरतो आहे, काय करतो आहे, तर नक्कीच तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा मला. माझी ID आहे Goku_250. गोकू म्हणजे GOKW_250. सो आय होप तुम्हाला आपली ही छोटीशी एक ट्रॅव्हल व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. आणि जर आवडली असेल तर तुम्हाला पण माहिती आहे काय करायचं आहे आणि काय नाही. ते चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, कमेंट करायचं आहे. पण हे तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला माझा जो कॉन्टेंट आहे तो जेन्युइनली आवडेल. ओके, असंच मी हवेत तीर नाही मारत आहे की तुम्ही कराच म्हणून. कॉन्टेंट आवडला तर 100% करा, जर नाही आवडला तर नका करू. काही जबरदस्ती नाही आहे. जर आज मी घरातून निघालो नसतो ना तर हे व्ह्यू मला बघायला मिळाले नसते आणि मी रिग्रेट केलं असतं नंतर की अरे यार की गेलो पाहिजे होतो. लेट निघालो बट ठीक आहे, ॲटलिस्ट मी घरातून बाहेर पडलो, ही खूप मोठी गोष्ट आहे. हा जो रेनकोट आणि पॅन्टचा जो तामजाम आहे ना तो करता करता आहे ना माझी फाटली पूर्ण. तुम्ही बघू शकता मी पायात पण शू कवर घातलं आहे, पॅन्ट घातली आहे. बापरे, माझी हालत बेकार झाली. आता जर पाऊस नाही आला ना तर पावसाला सांगतो मग बाबा पड, आता तुझ्यासाठी सर्व घातलं आहे मी. तसं तर आता पावसासाठी मी फुल्ली प्रिपेअर्ड आहे, बट आता पाऊस तर मला लांब लांबपर्यंत कुठे दिसत नाही. मगाशी तिकडे आला जोरात म्हणून मी झाडाखाली थांबवून एवढं सर्व तामझाम केलं आणि आता बघतोय तर इथे पाऊसच नाही. हे सही आहे. आता बघा जर मी रेनकोट वगैरे सर्व काढलं ना परत पडेल, म्हणून आता मी घरी जाईपर्यंत काय काढणारच नाही. हे वटाण्याचा गोळदाना रजे उडू नको, टनाटना रजे उडू नको, टनाटना पाय घसरून पडशील ग तुझं बोंबलशील, टनाटना तुझं बोंबलशील, टनाटना तुझं बोंबलशील, टनाटना. मला तेवढंच येतो त्या गाण्यातला, बट तो गाणं एक नंबर आहे यार.